सायंकाळच्या मनन चिंतनामध्ये एसी चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. एक हिंदी विभागातून आपण गीत गाणार आहोत. गीत नंबर 288, तेरा मुक्तिदाता कहता क्रूस उठा के पीछे आ. तेरा मुक्तिदाता कहता, तेरा मुक्तिदाता कहता, तेरा मुक्तिदाता कहता, क्रूस उठा के पीछे आ. तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा जगत से मनी को जाऊं, जगत से मनी को जाऊं, जगत से मनी को जाऊं. क्या तू चलता चलता मेरे साथ, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा हाथ, काटो का है मेरा मुकुट, काटो का है मेरा मुकुट, काटो का है मेरा मुकुट. क्या तू उसको लेता है? तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा हाथ, क्या तू देगा अपना जीवन, क्या तू देगा अपना जीवन, क्या तू देगा अपना जीवन. मैंने दिया अपना प्राण, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा हाथ, दुख के मार का अंत आनंद, दुख के मार का अंत आनंद, दुख के मार का अंत आनंद. सदा आनंद मेरे साथ, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे
साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, जब तू थामता मेरा हाथ। प्रियजन हो, सकाळपासून येथवर आमच्या दयाळू प्रभूने आम्हाला सांभाळलं, लागणारी कृपा अनुग्रह स्वर्गीय भांडारातून दिला व आजच्या सायंकाळी आम्ही पुन्हा एकवार मनन चिंतनाकडे जाणार आहोत. आजचं मनन सन्मान्य रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळकसाहेब यांच्याकडून आहे. 40 दिवसाच्या 40 महत्त्वपूर्ण घटना आपण बघत आहोत. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी सन्मान्य रेव्हरेंड सॅमसन जयकर पाळकसाहेब, आपणाला विनंती आहे आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा आणि नंतर मग आपण मनन चिंतन ऐकूया. प्रार्थना करू. आमच्या थोरन दयाळू परमेश्वर देव बाप्पा, पुन्हा एक वार या सायंकाळी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहे, तुझी दया सनातनशी आहे. तुझ्या अपार दयेने कृपेने पुन्हा एक वार मंडळी म्हणून, तुझे विश्वासणारे लोक म्हणून आज या चर्चमध्ये उपस्थित असणारे सर्व आम्ही प्रभूचे दास, सोबतच ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणारे आमचे सर्व प्रिय विश्वासणारी मंडळी, यांना तुझं पवित्र वचनाच्याद्वारे एक मौल्यवान आशीर्वाद घेण्यासाठी एक नवीन संधी या सायंकाळी तू उपलब्ध करून दिली. देवबापा, त्याबद्दल उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पवित्र नावाने आम्ही तुला शरण येतो. प्रभू, तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. कळत न कळत दिवसभरामध्ये झालेल्या सर्व अपराधांची, पापांची तू आमची क्षमा कर आणि तुझ्या क्षमेचा एक नवीन स्पर्श व आनंद या सायंकाळी आम्हा प्रत्येकाला तू येऊ देशी प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनांकडे आमचं लक्ष, आमचं मन, अंतकरण लावत असताना प्रभू परमेश्वर देवबापा, पवित्र आत्म्याच्याद्वारे तुझं वचन समजून घेण्यासाठी एक नवीन ज्ञान वरून येणारं आम्हा प्रत्येकाला पुरव आणि तुझं वचन जे आम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे सर्व काही करून तुझं गौरव करण्याची संधी तू आम्हाला देत असताना प्रभू, तुझ्या वचनाच्याद्वारे आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आणि आम्हाला एक नवीन आत्मिक मार्गदर्शन तू करावं, अशी सायंकाळी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच तुझे दास रेव्हरंड पठारे पाळकसाहेब तुझ्या पवित्र वचनांची सेवा करीत आहे. प्रभू देवा, तू आपल्या पवित्र दासाला हातामध्ये घे, लागणारी कृपा तू पुरव, पवित्र आत्म्याचं एक नवीन मार्गदर्शन आणि सामर्थ्य त्यांना तू दे. तुझ्या वचनाच्याद्वारे दे बापा, आम्हा सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना एक नवीन आनंद व आशीर्वाद तू दे. आणि या 40 दिवसांच्या उपासना प्रार्थनेमध्ये तुझे मंडळी, तुझे लोक असताना प्रत्येकाचं सहाय्य कर, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. सकाळपासून येथवर तू आम्हा सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस, याबद्दल मनापासून आभार मानतो. पुढील वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. देवबापा, तू आम्हा सर्वांचं सहाय्य करता हो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळकसाहेब. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब आपलं स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी आपणाला आमंत्रित करतो. आज सायंकाळच्या मननामध्ये जे उपस्थित आहे चर्चमध्ये प्रभूचे दास, त्यांना आणि जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आज सायंकाळच्या मननाचा जो शास्त्र भाग आहे तो लुकाचं शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 1 ते 14 पर्यंत आहे आणि 2 भागामध्ये हा शास्त्र भाग आहे, 1 ते 8 आणि मग 9 ते 14. आपण वाचूया. अत्याग्रही विधवा, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसांना जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत ते करेना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसांना जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी त्याचा न्याय करेन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात,
त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा: एक परोशी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले. परोशाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. या उपवास पर्वाचा हा मध्यांतरचा भाग आहे. आणि या 40 दिवसाच्या या उपवास समयामध्ये वचन, मनन, चिंतन करत असताना, अनेक लोक उपवास करत असताना आम्हाला देवाच्या वचनाचा आधार घेऊन ज्या ज्या घडामोडी, ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला सिस्टमॅटिक या 40 दिवसाचा आराखडा आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि त्यानुसार आपण त्याचं मनन चिंतन करत असताना आपल्या स्वतःला ते आत्मिक धडे गिरवण्यासाठी दिलेले आहेत. पहिला आपल्याला ह्या अत्याग्रही विधवेचा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलेला हा एक दाखला आहे. आणि या दाखल्याकडून आपल्याला तुलनात्मक दृष्टीने जर विचार केला तर प्रार्थना योद्ध्यांना, प्रार्थना करणाऱ्यांना, विश्वासणाऱ्यांना, त्याच्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त हे दाखवत आहे की जगातल्या हा अन्यायी, हा न्यायाधीश आहे, त्याच्यापेक्षा जो आमचा पिता आहे, जो आमचा स्वर्गीय देव आहे, तो अति दयाळू, अतिशय कृपाळू आहे. तो आमची दाद घेईल, आमची प्रार्थना ऐकेल. आणि म्हणून आज या दोन्ही भागाचा आपण थोडं बारकाईने विचार करत असताना आम्हाला वाचायला मिळतं या विधवे संबंध, या लुकाच्या शुभवर्तमानासंबंधाने. असं म्हटलं, या लुकाच्या शुभवर्तमानाचा जो लेखक आहे तो डॉक्टर लूक आहे. आणि डॉक्टर लूक हा वैद्य आहे. आणि वैद्य असल्यामुळे या लुकाने जो काही अध्ययनपर ग्रंथ लिहिलेला आहे त्याने अनेक लोकांचा विचार केला. आणि असं म्हटलेलं आहे की या लुकाला कनवळा किंवा लोकांबद्दल सहानुभूती वाटत होती. मग ती या स्त्रिया असोत, लेकरं असोत, जे वंचित आहेत, आशांबद्दल याच्या मनामध्ये कळवळा होता. आणि तो स्वतः कनवाळू असल्यामुळे त्याने अनेक विद्वांचा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे. या लुकाच्या अध्यायामध्ये वारंवार जे राजकीय पुढारी आहेत किंवा राजकारणातले त्या काळामधले त्यांच्याविषयी देखील त्याने लिहिलं आहे. जे परोशी आहेत, जे जकातदार आहेत, त्यांच्याबद्दल त्याने वारंवार उल्लेख केलेला आहे. आणि विशेष करून लहान लेकरांकडे त्याने लक्ष देऊन त्यांच्या संबंधातूनही त्याने लिखाण केलेलं आहे. श्रीमंत असो, गरीब असो, वयस्कर असो, अशा सर्व थरातील लोकांसाठी या लुकाने या आपल्या शुभवर्तमानामध्ये त्या प्रकारचे उल्लेख करून ज्या घटना घडलेल्या आहे त्याविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. आता ही अत्याग्रही विधवा, तिच्या संबंधातून आपण जर विचार केला तर आपल्याला विधवांचा उल्लेख या लुकाने त्याच्या या शुभवर्तमानामध्ये किती वेळा केला? 2 अध्याय 37-38 मध्ये, 4 अध्याय 25-26, 7 अध्याय 11 ते 17, 18 अध्याय 1 ते 8, 20 अध्याय 45-47 पर्यंत, 21 अध्याय 1 ते 4. या अनेक विधवा आणि त्यांच्या संबंधाने यासाठी लिहिलेलं आहे की विधवांची काळजी घेण्यासाठी देवाने जुन्या करारामध्ये वारंवार सांगितलेलं आहे. आणि जुन्या करारामध्ये निर्गम 22 ते 24, अनुवाद 14 अध्याय 28-29, 16 अध्याय 9 ते 15, स्तोत्र 146,
यशायाच्या ग्रंथामध्ये आपण वाचलेले इर्मिया 7 अध्याय. म्हणजे विधवांचा कैवार घेणं, त्यांची काळजी घेणं देवाने पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं होतं. तरी पण या प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये या विधवा उपेक्षित होत्या आणि त्या काळामध्ये विधवांची अशी दयनीय अवस्था होती की त्यांना एक वेळचं अन्न मिळत नव्हतं आणि असं म्हटलं की त्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये दुःख भोगत होत्या. आणि म्हणून आपली आरंभीची ख्रिस्ती मंडळी, ज्याला आपण प्रेषिते मंडळी म्हणतो, सर्वात पहिला उपक्रम त्यांनी राबवला या विधवांसाठी. आणि प्रेषितांचे कृत्य 6व्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळतं विधवांसाठी. आणि मग मंडळी सगळ्या प्रकारची त्यांची काळजी वाहत होते, तरी उपेक्षित होत्या. आणि हे भेदाभेद असल्यामुळे ती त्याच्या पत्रामध्ये विधवांसंबंधाने आपल्याला पौलाने लिहिलेलं आहे. आणि ज्या विधवा आहेत त्या काळातल्या त्या मंडळ्या ह्या विधवांसाठी खास करून हे उपाय करत होते. याकोबाच्या पत्रामध्ये देखील 1 अध्याय 27व्या वचनामध्ये विधवांसंबंधाने लिहिलेलं आहे. म्हणजे विधवांची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं होतं. परंतु या यहुदी लोकांनी त्याकडं अगदी दुर्लक्ष केलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने या विधवेचा उल्लेख करून असं म्हटलं की ही विधवा जिचा उल्लेख केलेला आहे ती यहुदी नाही, परंतु ती परराष्ट्रीय होती. आणि तिच्या संबंधातून एक दाखला सांगितलेला आहे. ज्या न्यायालयामध्ये ती दाद मागायला जात होती ते न्यायालय त्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की ते फिरते न्यायालय होते, गावोगाव, ह्या गावातून त्या गावात. आणि म्हणून ते तंबूमध्ये ते न्यायालय भरवत होते. आणि न्यायालयाचा खटला भरवत असताना जे न्यायाधीश होते त्या तंबूतून सगळं आरपार बाहेरच्यांना आतलं दिसत होते आणि आतले बाहेरल्यांना पाहू शकत होते, ओपन होतं. तरी पण त्या न्यायालयात आतमध्ये येऊन बसायची परवानगी त्यांनाच होती की जे आते ओळखीचे आहेत, जवळचे आहेत. आणि म्हणून असं म्हटलं आहे की ह्या तंबूच्या भोवती ही विधवा, कारण त्या काळामध्ये स्त्रियांना परवानगी नव्हती न्यायालयामध्ये येण्याची. या तंबूमध्ये भरत असलेलं हे न्यायालय, हा न्यायाधीश आपल्याबरोबर काही खास लोक नेमण्यात आलेले होते. आणि मग ह्या न्यायाधीश आपल्या सोबत्यांबरोबर करारमदार करून जे खटले चालवायचे आहेत त्याच्या संबंधाने कोणी देत आहे का लाच आणि त्याची अपेक्षा करत. आणि म्हणून हे शोधत फिरत होते. आणि असं म्हटलं की त्यांचे दलाल, त्यांचा योग्य निवाडा होत नव्हता. जो लाचलुचपत देई त्याच्या बाजूने न्याय केला जात होता. आणि म्हणून हा न्यायाधीश देखील इतका अन्यायी होता, भ्रष्टाचारी होता, लाचलुचपत घेणारा होता. आणि तो फक्त त्यांनाच परवानगी देई की जे त्याला लाच देत. या विधवेसंबंधाने आपल्याला बारकाईने जर विचार केला तर तिच्याकडं अशा काही जमेच्या बाजू नव्हत्या की ज्यामुळे तिला दाद मिळेल, तिला योग्य न्याय मिळेल. कारण ती स्त्री असल्यामुळे न्यायालयासमोर किंवा न्यायसभेसमोर ती उभी राहू शकत नव्हती. त्यातल्या त्यात ती स्त्री ह्या न्यायालयात दाद मागायला तिच्याकडे कोणत्या प्रकारचा हक्क नव्हता. कारण ती विधवा असल्यामुळे न्यायालयामध्ये तिच्या वतीने तिची बाजू मांडायला, तिच्याबरोबर उभा राहण्यासाठी तिचा पती नव्हता. आणखी तिला न्याय मिळणार नाही किंवा आशा नव्हती, कारण ती फार गरीब होती. ती लाच देऊ शकत नव्हती की कसंही करून माझ्या बाजूने माझ्या पदरात न्याय मिळेल. म्हणून हे अडथळे या स्त्रीच्या बाबतीमध्ये होते. प्रभू येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं आहे की ही विधवा जिच्याकडं जमेची बाजू शून्य होती तरी तिला योग्य न्याय मिळाला. आणि म्हणून आपण त्याचं दुहेरी असं म्हटलं की तुलनात्मक रीतीने पाहत असताना आम्हाला येशू ख्रिस्त हे शिकवत आहे की जे शिष्य आहेत त्यांना प्रार्थना करायला उत्तेजन मिळावं. आणि त्या उत्तेजनामधून प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या अनेक प्रकारच्या भिन्नता दाखवलेल्या आहेत. प्रार्थना ही हतबलतेच्या परिस्थितीपासून भिन्न आहे. हतबल याचा अर्थ ही जी विधवा आहे तिची परिस्थिती इतकी हतबल झालेली आहे की जमेची बाजू तिची काही नाही.
आणि त्याच्यामुळे ती इतकी हतबल झालेली आहे. जर आपण प्रार्थना करत नाही तर आपण हतबल झाल्याशिवाय राहणार नाही. हतबल म्हणजे आपल्या पदरात काहीच पडणार नाही. आणि म्हणून प्रार्थनेसंबंधाने असं आपण नेहमी म्हणतो ना, आपण जर प्रार्थना करणार नाही तर आपल्याला सामर्थ्य मिळणार नाही. आणि नो प्रेयर नो पॉवर, या ठिकाणी तेच आहे की जर आपण प्रार्थना करणार नाहीत तर आपण हतबल होऊन बसू, इतके निराश होऊ की पुढे आपल्याला प्रयत्न करण्याचा विचारच आपण सोडून देऊ. काहीच फायदा नाही. इथं आपली दाद घेणारा कोणी नाही, आपल्याकडे पैसा नाही, आपण तर असे वंचित आहोत. आणि ह्या सगळ्या जे असं म्हटलं की लंगडी बाजू या स्त्रीची होती, तरी पण ती एकसारखी फेरा मारत होती. हतबल झालेले लोक या प्रकारे खचून जातात आणि ते हे विचार सोडून देतात. येशू ख्रिस्ताने 18व्या अध्यायाच्या या पहिल्या अध्यायामध्ये या विधवेच्या उदाहरणावरून आम्ही खचून जाऊ नये याविषयी त्याने हा दाखला सांगितला. हतबलतेपासून आपल्याला जर बचाव व्हायचा आहे तर आम्ही नेहमी प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेमध्ये आपल्याला बळ मिळतं, आम्ही हतबल होत नाही. आणि म्हणून पौलाने आपल्या पहिल्या थेसलनी 5व्या अध्याय 17व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना याचा अर्थ बसता उठता निसता चालता आपण सतत प्रार्थनेचा श्वास घेतला पाहिजे. जसं आपली नैसर्गिक क्रिया आहे श्वासोश्वास, चालता बसता आपण झोपलेला असतो तरी हा श्वास आपला सुरूच राहतो. त्याचप्रमाणे आपली ही प्रार्थना जी आहे ती नैसर्गिक क्रिया असायला हवे. जर आपला श्वास थांबला तर आपण थांबलो. म्हणून आम्ही ह्या गोष्टी तुलनात्मक पाहत असताना प्रभू आम्हाला काही गोष्टी या दाखल्यामधून शिकवू इच्छितो की आपण आपल्या ओठातून निघणाऱ्या शब्दांपेक्षा प्रार्थना ही अधिक महत्त्वाची आहे. प्रार्थना आपल्या ओठातून निघणाऱ्या शब्दांपेक्षाही महत्त्वाची आहे. जरी आपण आपल्या ओठातून एक शब्दही बोलत नसलो तरीसुद्धा आपले मन सतत त्याच्या पुढे इच्छा दर्शविते. म्हणून निरंतर प्रार्थना म्हटलेलं आहे. आपल्याला हन्नाबाईचं उदाहरण माहीत आहे. ती बोलत नव्हती, काही तिचे ओठ हालत होते, फूट पडत होते, तिचं मन अंतकरण त्या प्रकारे त्या प्रार्थनेमध्ये. ती बाब त्या याचकाला समजली नाही. त्याला वाटलं ही व्यर्थ बडबड करत आहे काहीतरी. आणि असं म्हटलं की निशब्द देखील प्रभूला प्रार्थने समान आहे. आणि म्हणून असं म्हटलं आहे की प्रार्थना करा म्हणजे आपल्या अंतकरणात देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावं आणि त्याप्रमाणे आपण पित्याशी संवाद साधला पाहिजे. आम्हाला जर या जगामध्ये सामर्थ्य हवं आहे, आपल्याला आशीर्वाद हवा आहे, आपल्याला प्रभूपासून सहाय्य हवं आहे तर आपण विनवणी करत राहूया. विनवणी याचा अर्थ आपल्या बसता उठता मनी ध्यानी त्याच गोष्टी या राहिल्या पाहिजे. आम्हाला हतबल व्हायचं आहे किंवा प्रार्थना करायची आहे ते आपल्या हातात आहे. जर आपण प्रार्थना सोडून दिली तर आपण हतबल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला हतबल न होता प्रार्थना करणं गरजेचं आहे. जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने हे दाखवलेलं आहे की त्या विधवेपेक्षा तुम्ही भिन्न आहात, वेगळे आहात. आपण तिच्यासारखे नाहीत. आपल्याला कधी कधी म्हणतो ना आपण त्या विधवेचं लागूकरण करतो तिच्यासारखं, पण तसं नाही. आपण प्रार्थनेमध्ये आपल्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून कमी जास्त प्रमाणात तिने कदाचित या स्वार्थी न्यायाधीशापासून तिला न्याय मिळाला आणि देवाच्या लेकरांना निश्चित देव प्रार्थनेचं उत्तर देईल. हा अन्याय आहे, लाचलुचपत घेणारा आहे. या विधवेकडे त्या गोष्टी तिच्याकडे पाहण्याला देखील याला वेळ नाही. आणि असं म्हटलं की ती फेऱ्या मारत आहे त्या तंबूच्या भोवती, दाद मागत आहे, कुरकुरत आहे, वारंवार फेऱ्या मारून. या ठिकाणी प्रभूला हे दाखवायचं आहे की तो स्वार्थी न्यायाधीश नको ही पिढा वारंवार त्रास देत ही बाई. आणि म्हणून त्याने तिचा योग्य न्याय केला. तुम्ही आणि मी देवाचे लेकर आहोत आणि तो प्रेमळ स्वर्गीय पिता तो आम्हाला चांगले ते देईल. आमची अशा प्रकारे तो उपेक्षा करणार नाही.
ही परराष्ट्रीय होती, आपण तर देवाचे लेकर आहोत, देवाच्या घरचे लोक आहोत आणि देव त्याच्या लेकरांची निश्चित काळजी घेणार आहे. विधवेची या न्यायाधीशाबरोबर काही जवळीक नव्हती, फार जवळचे संबंध होते असं काहीच नाही. परंतु आपण जे देवाचे लोक आहोत, विश्वासणारे आहोत, ते आमची देवाबरोबर इतकी जवळची सहभागिता आहे की आम्ही त्याला ओळखतो, तो आम्हाला ओळखतो आणि म्हणून आम्ही तर केव्हाही त्याच्याजवळ जाऊ शकतो. आणि ज्या ज्या वेळेस आपण देवाजवळ जाऊ, आता हे अनेक रेफरन्स आहेत, त्याला वेळ वाचायला नाही म्हणून आपण त्या गोष्टी बाजूला ठेवू. एपिस 1 अध्याय 3 ते 12, इब्री 4 14 ते 16, 10 अध्याय 15 ते 22. ह्या न्यायालयामध्ये तिच्या बाजूने निकाल लागावा यासाठी तिची कोणी बाजू घेण्यासाठी जवळचा मित्र नव्हता. परंतु आपली बाजू तशी नाही, कारण आमच्यासाठी देवाच्या सिंहासनासमोर ख्रिस्त हा आमचा कैवार घेण्यासाठी आमचा मित्र आहे. आणि तो तेव्हा तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे, आमच्यासाठी रदबदली करत आहे आणि तो आमची देवाजवळ रदबदली करत आहे. म्हणून देवाची लेकरं म्हणून आमचा जर आपण विचार केला, या विधवेला ह्या न्यायाधीशाने अभिवचन दिलं नाही की मी एक दिवस तुझी बाजू घेईल, तुझी दाद मागेल, दाद घेईल, असं काही अभिवचन दिलं नाही. परंतु आमच्या परमेश्वराने पवित्र शास्त्र बायबलमध्ये विश्वासणाऱ्यांना अभिवचनं दिलेली आहे. आपण प्रार्थनेमध्ये अभिवचनं जर ठेवली, मांडली की देवा तूच तर म्हटलं ना मी असं करत, आणि ती अभिवचनं देवासमोर प्रार्थनेमध्ये आपण मांडू शकतो. आपण देवाची लेकरं आहोत म्हणून कृपेच्या राजासनासमोर आपण येऊ शकतो. इब्री 4 14 ते 16 मध्ये म्हटलेलं आहे. ही विधवा नियमाच्या न्यायालयामध्ये आली होती. आमचं तसं नाही, नियमाच्या न्यायालयामध्ये आम्ही आलेलो नाही, तर आम्ही कृपेच्या राजासनासमोर आलेलो आहोत. आणि म्हणून जर आपण प्रार्थना केली नाही तर आपली आत्मिक स्थिती त्या गरीब विश्वासलुचपत घेणारा नाही. आणि म्हणून आपण आपल्या प्रार्थनेमध्ये देवाला लाज देण्याचा प्रयत्न करू नये. हे प्रभू आम्हाला शिकवत आहे. देव प्रेमळ आहे, तो आपल्या विनवणीकडे कान देतो, तो आपल्या गरजांप्रमाणे आम्हाला आमची काळजी घेतो आणि जेव्हा आम्ही हाक मारतो त्यावेळेस तो आम्हाला उत्तर देतो. म्हणून या एकाच कारणामुळे या स्त्रीला न्याय मिळाला की ती वारंवार या न्यायाधीशासमोर ती फेऱ्या मारत आहे, म्हणून तिला न्याय मिळाला. आम्ही देवासमोर सरळ जातो तर असं म्हटलं की देव आमची दाद घेणार नाही का, म्हणून आम्हाला प्रार्थनेत उत्तेजन मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने हे उदाहरण दाखल्याच्या रूपाने दिलेलं आहे. देव त्याच्या गौरवासाठी, आपल्या चांगल्यासाठी आपली प्रार्थना ऐकतो, आपल्या कल्याणासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी आणि देवाचं गौरव व्हावं यासाठी देव आपल्या प्रार्थना ऐकतो. या परुषी आणि जकातदाराचं 2-3 मिनिटात मी घेतो, काय हरकत नाही. आता लाईट गेलेली, उष्णता वाटत आहे, पण संपून टाकू. या खोट्या भ्रमामध्ये असलेला हा परुषी आहे, त्याच्या संबंधामधून जर विचार केला तर आपल्या सेवा काळामध्ये येशू ख्रिस्ताने वारंवार या पुरुषांच्या खोट्या धार्मिकतेबद्दलच वारंवार निषेध केलेला आहे. 11 अध्याय 39, 5 अध्याय 4 वचन, 7 अध्याय 40 ते 50, 14 अध्याय 7 ते 14, 15, 25 ते 39. आणि ह्या शुभवर्तमानामध्ये पुरुषांच्या या खोट्या धार्मिकतेबद्दल प्रभूने वारंवार या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दुःखाची गोष्ट म्हणजे पुरुषी लोक जे होते ते पूर्णपणे स्वतःविषयीच्या या खोट्या भ्रमामध्ये होते. त्यांना असं वाटायचे की आम्हीच बरोबर आहोत, हा येशू ख्रिस्त चुकलेला आहे. आणि प्रार्थनेविषयी ज्यावेळेस या पुरुषाचा विचार आपण पाहतो की त्याची प्रार्थना म्हणजे देवाला
मी किती चांगला आहे हे दाखवण्यासाठी होते, इतरांसारखा नाही, मी फार चांगला आहे. प्रार्थनेचा उपयोग देवाचे गौरव करण्यासाठी नव्हे तर स्वतःची प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी वाढवण्याकरता तो करत होता. तो खोट्या भ्रमामध्ये होता, म्हणजे त्याला वाटले की देवाने त्याचा स्वीकार केला आहे. कारण तो म्हणतो ना, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. यहुदी लोकांना वर्षातून 1दा उपवास करायला देवाची आज्ञा होती, लेवी 16:29 मध्ये. परंतु हा आठवड्यातून 2दा म्हणजे देवावर जास्त उपकार करणार होता. परंतु हा आठवड्यातून 2दा उपवास करतो, सर्व गोष्टींचा दशांश देतो, जे जे त्याला मिळतं त्या सर्वांचा. आणि म्हणून असं म्हटलं की तो किती चांगला हे दाखवत आहे. हा जकातदारा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे हे फार मोठे पापी आहे. या खोट्या भ्रमामध्ये हा जकातदार होता. परंतु देवाने या पुरुषाची क्षमा केली नाही, परंतु या जकातदाराची क्षमा केली. हा उरबड होता, एकसारखा, देवाकडे पाहायला धजत नाही. आणि असं म्हटलेलं की ह्या जकातदाराला देवाने क्षमा केली, देवाने त्याला शुद्धीकरणाचा अनुभव दिला. एवढंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे त्याला नीतिमान असं गणण्यात आलं आणि तो नीतिमान असा गणून तो गेलेला आहे. जकातदारासारखा ओरबडीत होता, तो देवाकडे दया मागत होता. आणि म्हणून असं म्हटलं की परुषाच्या गर्वाने त्याला दोषी ठरविले, परंतु जकातदाराच्या नम्र विश्वासाने त्याला वाचविले. देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी किंवा देवाच्या राज्यात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्याला लेकरांसारखं झालं पाहिजे. आणि लेकरांसारखं होणं म्हणजे आपला नवा जन्म झाला पाहिजे. आणि देवाच्या राज्यात आपण देवाची लेकरं म्हणून वावरलं पाहिजे. मी इथं थांबतो. देवा आपल्याला या प्रश्नांच्या द्वारे आशीर्वाद देऊ. धन्यवाद पाळकसाहेब पवित्र वचनाच्या सेवेसाठी. प्रियजन हो, आम्हाला प्रार्थनेमध्ये कदापि खचायचं नाही, प्रार्थनेमध्ये खंबीरपणे उभं राहायचं आहे. हे सुंदरसं पवित्र वचन आपल्याकडे आलं त्यासाठी मी परमेश्वर पित्याचा आभार मानतो. व सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब आपलं देखील मनपूर्वक आभार आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. आपण नित्य प्रार्थना विनंत्या करणार आहोत. आपल्या नित्याच्या प्रार्थना विनंत्यांमध्ये मंडळीतल्या आजारी प्रियजनांची आपण आठवण करूया. सोबतच ज्या लेकरांच्या परीक्षा आहेत त्यामध्ये आज तन्मय यंगड याच्यासाठी प्रार्थना करूया. तन्मयला प्रभुदेवा परीक्षा देण्यासाठी आपली कृपा आणि अनुग्रह देव. सोबतच जे प्रायमरी आणि हायस्कूलचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांची परीक्षा प्रभू आशीर्वादित करो. सोबतच आपण येणाऱ्या दिवसांमध्ये उपवास समयामधल्या या पर्वाला पुढे नेत असताना फॅशन वीक आहे, झावळ्याचा रविवार आहे, जे भक्तेगण आहे त्यांचं येणं, त्यांची सेवा प्रभुदेवा आशीर्वादित करो. हे सर्व विषय घेऊन सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आपण पुढे या. सर्वांच्या वतीने आपण प्रार्थना करा. त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. आशीर्वाद सुद्धा रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब देतील. गीत गायन करू व उद्याच्या सूचना घेऊन आजचं मनन आपण थांबू. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावात पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो. तू किती चांगला आहे. तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आम्हाला प्रत्येक क्षणी तू देतोस. आणि प्रभू आज तुझ्या दासाकरवी तुझं वचन तू आमच्या समोर आणलं. जे लोक ऑनलाईनमध्ये आहे, ज्या ठिकाणी तुझे उपस्थित दास आम्हा सर्वांसमोर तुझं वचन तू ठेवलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. खरोखर प्रार्थना जीवन अतिशय महत्त्वाचं जीवन आहे. प्रार्थनेचं हे जीवन आमचा श्वास आहे. आणि या प्रार्थनेच्या जीवनाच्या द्वारे आम्ही तुझ्या समीप अगदी जवळीक आमचं नातेसंबंध आम्ही मजबूत करू शकतो. तुझ्या दयेच्या आसनासमोर आम्ही येऊ शकतो सदैव. तो आमचा अधिकार आहे, आम्हाला दिलेलं एक वरदान आहे. आणि अशा प्रकारची प्रभू तुझ्या वचनामधून, त्या विधवेच्या दाखल्यामधून प्रभू तू आम्हाला हे सांगत आहे की जे तुझे लोक आहे, जे रात्रंदिवस तुला हाक मारत आहे, धावा करीत आहे, प्रार्थना करीत आहे,
त्यांची प्रार्थनेची उत्तरे तू निश्चित देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू मी धन्यवाद देतो. या दिवसामध्ये अनेक लोक उपवास प्रार्थनेमध्ये आहे आणि या प्रार्थनेचं महत्त्व प्रभू तुझ्या दासाकडून आमच्यासमोर आलं असताना या प्रार्थनेच्या जीवनामध्ये सदैव प्रभू आम्ही वाटचाल करावी, वाढावं आणि आमच्या आत्मिक जीवनाची भरभराट आम्ही करून घ्यावी. प्रभू आज तुझ्या दासाने ज्या प्रार्थनेच्या विनंत्या केल्या, जे बालक प्रभू आजारी आहे त्या बालकाला प्रभू तू आपला पवित्र हात लांब कर, त्याला स्पर्श कर आणि त्याला आरोग्य दे. आणि या बदलणाऱ्या सर्व कठीण वातावरणामध्ये उष्णतेपासून तुझ्या लेकरांचं तू रक्षण कर. जे आजारी दुःखी मंडळीमध्ये आहे, वयोवृद्ध आहे, त्या सर्वांना प्रभू तू विशेष तुझी कृपा पुरव आणि आरोग्याचा हात लांब कर. प्रभू आम्ही प्रार्थना करतो येणाऱ्या दिवसामध्ये काउन्सिलच्या मार्फत जे काही कार्यक्रम आहे प्रभू, दुःख सणाचे ईस्टरपर्यंत जे कार्यक्रम आहे, तुझं वचन आणणारे दास आहे, या आम्हा सर्वांस तुझी कृपा पुरव. या समयामध्ये, या दिवसामध्ये पुन्हा एकदा तुझं वधस्तंभाचं बलिदान, तुझं दुःख सणाचं महत्त्व आणि तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे प्रभू आम्ही नीट समजून घ्यावं. म्हणून पवित्र आत्मेच्याद्वारे प्रभू तू आमच्या जीवनामध्ये काम कर. या 40 दिवसाच्या प्रवास काळामध्ये आम्ही तुझे लोक आलेले असताना आम्ही गंभीरपणे या सर्व गोष्टींचा विचार करतो, प्रार्थना करतो आणि खरोखर प्रतिदिवशी तू आपल्या दासांकरवी तू आशीर्वाद देत आहे म्हणून उपकार मागतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या हृदयास सोडतो तसेच तू आमचे हृदय आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बाळाचे आशीर्वाद देतो. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्मेची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी वचन ऐकलं आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि देवाचे निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू तू येईपर्यंत असो. पवित्र शांती सप्री सूचना आहे. उद्या बुधवार, उद्या आपला सकाळी 10 ते 11 या वेळामध्ये बायबल स्टडी असणार आहे व उद्याचा बायबल स्टडी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे घेतील. सर्वांना सलाम.